शिरूरच्या मुखई इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। चासकमान डावा कालवा अस्तरीकरणाला विरोध करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील मुखई इथे शेतकरी रस्त्यावर उतरलेत। याबाबत आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी साईदेव ढोबळे यांनी। चासकमान डाव्या कालवाचा जो आस्तरीकरणाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी पेटलेला आहे, कारण येथील शेतकऱ्यांनी या आस्तरीकरणाला विरोध केलेला आहे। एकंदरीत पाहिले तर याच्यामुळे येथील ह्या परिसर हा पाण्यापासून वंचित राहणार आहे। अनेक दिवसापासून या चासकमान डाव्या कालवाचा येथील शेतकरी पाण्यासाठी लाभ घेतात, परंतु हे आस्तरीकरण झाल्यानंतर हे सर्व पाणी थांबणार आहे आणि याच बाबत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी उभे केले आहे। हा विरोध जो आहे तो जर आम्ही विरोध केला नाही तर या भागातला कॅनॉल जर सिमेंटनी आणि वॉटरप्रूफ पद्धतीने पाणी पुढे नेलं तर या भागातली शेती आणि जे काय फुललेलं बागायत आहे 27 वर्ष आमच्या मागच्या अनेक पिढ्यांनी वाट पाहून हे जे आता फुललेले मळे आहेत आमचं जीवन सुजलाम सुफलाम झालेलं आहे ते अतिशय संकटात येईल। हा संपूर्ण भाग जो आहे तो बेचिराख होईल, हे झालं नाही पाहिजे आणि आमची जी मागणी आहे ती कायदेशीर आहे। ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना अंधारात ठेवून संपूर्ण ओलिताखाली असणारे आमचे सर्व जे शेतकरी आहेत त्यातल्या कुठल्याही गावातल्या कोणाही शेतकऱ्याला पूर्वकल्पना नसताना किंवा आमच्या शेतकरी वर्गातून म्हणा किंवा तालुक्यातून कोणीही अशा पद्धतीचं आस्तरीकरण झालं पाहिजे अशी माहिती केलेली नसताना लोकशाहीच्या या ठिकाणी अवलंब न करता हुकुमशाही मार्गाने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून हा जो प्रयोग सुरू करायचं ठरवलंय याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। पुढील काळामध्ये जर अशा पद्धतीने हे जर काम सुरू ठेवलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून शासनाला घेरण्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। साईदेव ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।